Hello students, welcome to science coaching classes, and today we are going to learn our part 2, that is chapter number 2 of history, that is historiography Indian tradition. Okay, so विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हिस्टोग्राफी इंडियन ट्रेडिशनचा पार्ट 2 हा आपल्याला आज लर्न करायचा आहे. सो आतापर्यंत आपण काय काय पाहिलं होतं पार्ट 1 मध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजे काय, तर त्याची आपण इंडियन हिस्टोग्राफी काय आहे, त्याची कशा पद्धतीने आपण वाटचाल कशी चालली होती ते पाहिलं होतं. देन तुम्ही ह्या गोष्टी देखील अभ्यासल्या होत्या, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपण पाहिली होती की एन्शियंट पिरियड मध्ये आपली हिस्टोग्राफी कशी होती. त्यानंतर आपण पाहिलं मेडिव्हियल पिरियड मध्ये कशा पद्धतीने हिस्टोग्राफी होती, आणि त्याच्यानंतर आपण मेडिव्हियल पिरियड झाल्याच्या नंतर मॉडर्न पिरियड मध्ये आल्यानंतर आपली हिस्टोग्राफी कशी होती, आणि आपले जे इंडियन हिस्टोग्राफर यांनी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करून आपली हिस्टोग्राफी विकसित केली, या सगळ्या बाबींचा आपण चांगल्या पद्धतीने पार्ट 1 मध्ये काय केला होता, आपण स्टडी केला होता. आय होप सो की तुम्हाला पार्ट 1 हा चांगल्या पद्धतीने समजला असावा, आणि आज आपण पार्ट 2 ला आपण अभ्यास करायला सुरुवात करतोय. आणि आज शक्य झालंच तर आपण हा आजला आपला पाठ संपवण्याच्या मार्गावरती आहोत. सो जास्त वेळ न दवडता आपण मूव्ह होऊया डायरेक्ट, तो म्हणजे काय, तर आपला दॅट इज पार्ट 2, आणि ह्या पार्ट 2 मध्ये आपण पुढील गोष्टींचा अभ्यास करूया. सो in this we are going to learn that is Indian historiography various ideological frameworks. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्या ह्या भारतीय इतिहास लेखनामध्ये आपण विविधतेने कशा पद्धतीने आपण एक प्रणाली तयार केली, या गोष्टीचा आपल्याला या पाठामध्ये ह्या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. सो सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे कॉलोनियल हिस्टोग्राफी. कॉलोनियल हिस्टोग्राफी, कॉलोनियलचं कॉलोनी जर पकडलं, कॉलोनी म्हणजे काय, तर आपण म्हणतो वसाहत, सोसायटी, राईट. मग ह्या वसाहतवादीचा आपल्याला काय करायचं, वसाहतवादी इतिहास लेखन कसं होतं याचा आता या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो लेट्स लर्न व्हॉट इज दॅट colonial historiography. The early scholars who studied and wrote Indian history were mainly British officers and Christian missionaries. Their prejudice is clearly reflected in the way some of them have ridiculed Indian culture. Okay, their writing were used to justify the colonial British rule. The 5 volumes of the Cambridge History of India, published during the 1922 to 1937 CE, are distinct example of colonial historiography. म्हणजे काय की भारतीय इतिहासाचा अभ्यास, ओके, आणि त्याचबरोबर त्यांचं लेखन हे कोणी करणार, सुरुवातीच्या काळी इतिहासकारांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने कोण करत होते, तर ब्रिटिश ऑफिसर्स करत होते. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये या ब्रिटिश ऑफिसरमध्ये ख्रिस्ती मिशनरीजचा प्रादुर्भाव होता. म्हणजे त्याचा धर्मप्रसार, ख्रिश्चन धर्मप्रसारांचा काय होता, अंतर्भाव त्याला आपल्याला दिसत होता. आणि म्हणूनच त्यांनी त्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी काय सांगितलं की आपली जी इंडियन कल्चर आहे, ते इंडियन कल्चर याला रिडिक्युलस आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही अतिशय निकृष्ट दर्जाची असं त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये लिहिलं होतं. आणि हे आपल्याला त्यांच्या त्या लेखनातून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आपण जर त्यांचे जर खंड जर पाहिले, ते 5 खंड त्यांनी कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया इथं म्हणजे ह्या पद्धतीमध्ये ह्या ग्रंथामध्ये त्यांनी 5 खंड लिहिले. त्याच्यावर जर आपण जर वाचलं आणि त्यांचा जो पिरियड होता लिहिण्याचा, तो 1922 टू 1937 या कालावधीमध्ये त्यांनी तो लिहिला गेलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तिथे म्हणजे क्लिअरली दिसतंय की त्यांनी आपली जी संस्कृती आहे ती कशी रिडिक्युलस आहे हे त्यांनी तिथं दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे ओरिएंटालिस्ट हिस्टोग्राफी. म्हणजे ओरिएंटालिस्ट म्हणल्यावरती तर आपण असं म्हणू शकतो की मराठीमध्ये ओरिएंटालिस्टला प्राच्यवादी असं म्हटलं जातं. म्हणजे ओरिएंटलिस्ट म्हणजे काय, त्याच्या पद्धतीने जाणून घेऊया. मेनी युरोपियन स्कॉलर्स felt curious about the civilization and that countries of the east. म्हणजे युरोपमध्ये जे अभ्यासक होते, जे इतिहासकार होते, त्यांना ईस्टकडे म्हणजे पूर्वेकडे असलेली संस्कृती आणि त्या पूर्वेकडील देशांचं अतिशय काय होतं की कुतूहल
लागलेलं होतं, कुतूहल जागृत झालं होतं त्यांच्या मनामध्ये. Some of those scholars felt admirations and respect for them. These scholars were known as Orientalists. ओके. आणि मग त्यानुसार त्यांच्याबद्दल त्यांनी त्या देशाबद्दल आदर करायला सुरुवात केली, त्यांचं कौतुक त्यांनी करायला सुरुवात केलं आणि त्यांचा आदर आणि त्यांचं कौतुक या अभ्यासामध्ये त्यांनी तिथे निष्कर्षाने प्रखरतेने आपल्याला जाणवतं आणि म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो, तर ओरिएंटलिस्ट असं आपण म्हणतो. द ओरिएंटलिस्ट स्टडीड द सिमिलॅरिटीज बिटवीन द संस्कृत and some of the European language. Okay, they focus more on Vedic tradition and Sanskrit literature. Their studies resulted into the formulating the notions of ancient language that could be the mother of all Indo-European language. आणि हे जे ओरिएंटलिस्ट होते त्यांनी काय केलं, तर संस्कृत आणि युरोप मधील भाषांमध्ये जे काही एकात्मता आहे, साधर्म्य आहे, त्या गोष्टींचा त्यांनी काय केलं, अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, तर फोकस केलं, वेदिक ट्रॅडिशन वरती पण फोकस केलं आणि संस्कृत लिटरेचर वरती पण त्यांनी काय केलं, काय केलं, त्यांचा अभ्यासावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्यांचा त्याच्यावरती जास्त भर होता. आणि त्यातूनच मग काय झालं की इंडो युरोपियन भाषा विकसित झाली, त्याची विकसित करण्याची कल्पना त्याकडे मांडली गेली. सो इन 1784, ओके, इन 1784 सर विलियम जॉन्स फाउंडेड एशियाटिक सोसायटी इन कोलकाता. आणि म्हणून सन इसवी म्हणजे काय झालं, इन 1784, ओके, इन 1784 विलियम जॉन्स जे होते हे कोलकात्याला त्यांनी काय करायचं ठरवलं, तर एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी ते केले देखील. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, त्या गोष्टीमुळे काय झालं की ती जी सोसायटी स्थापन झाली त्याच्यामुळे काय झालं, लेट्स चेक. ओके, अमंग द ओरिएंटलिस्ट अँड स्कॉलर्स फ्रेडरिच मॅक्स मुलर डिझर्व्ड अ स्पेशल mention. In his opinion of Sanskrit was the most ancient language of the Indo-European languages. आणि मग भारतामध्ये जे प्राचीन भारताचं जे वाङ्मय होतं आणि इतिहास या सगळ्या गोष्टींना त्यांना काय मिळाला, चालना मिळाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की संस्कृत ही एक चांगली भाषा आहे, असं त्यांनी इंडो युरोपियन लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी असं त्यांनी त्यांचं मत मांडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की संस्कृतासाठी तिथे जास्त म्हणजे आवड निर्माण झाली. सो ही फर्स्ट ट्रान्सलेटेड द संस्कृत टेक्स्ट हितोपदेश इन अ जर्मन लँग्वेज. आणि म्हणूनच त्यांनी संस्कृतचा अभ्यास करून हितोपदेश नावाचा जो ग्रंथ होता त्यांनी प्रथमतः जर्मन भाषेमध्ये मांडला. ही वॉज द एडिटर ऑफ 50 volumes of the scared books of the East. He also compiled a Rigveda, which has been published in 6 volumes. He also translated Rigveda in German. Latterly, Edward Said, a scholar who has re-evaluated the Ornalist writing, has thrown light of imperialist interest of the Ornalist scholars. आणि अशा पद्धतीने मग संस्कृत भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याच्यामुळे हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केला. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ह्याचे 50 खंड संपादित केले. त्याचबरोबर ऋग्वेदाचा अभ्यास करून त्यांनी त्याचाही 6 खंडामध्ये जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. आणि अशा पद्धतीने या ऑर्नेसचा साम्राज्यवाद आणण्याचं काम किंवा हितसंबंधाचं प्रकाशात आणण्याचं काम या एडवर्ड सैड या विद्वानाने इथं करून दाखवलं. आय होप सो की या कन्सेप्ट मला तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. सो द नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफी म्हणजेच आता काय की राष्ट्रवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली. आता ते का झाली, कारण ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं की पूर्वी आपल्यावरती कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि हे ब्रिटिश लोकांनी काय केलं होतं की आपली भारतीय संस्कृती कशी गौण आहे आणि रडिक्युलस वक्तव्य आपल्या ह्या संस्कृतीबद्दल केलं होतं. आणि मग आपले जे इंडियन इतिहासकार होते किंवा हिस्टोग्राफी होते त्यांनी त्यांचीच लँग्वेज शिकून ते वाचल्याच्या नंतर त्यांनी आपल्या भारतीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी एक जे काही इतिहास लेखन केलं त्यालाच आपण नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफी असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड
all this concept, whatever I am telling you. Okay, so the writing of Indian historians who were trained in the British educational system show an inclination to restore the pride in the ancient glory of India and the self-esteem of the Indian readers. Okay, आता हे तुम्हाला आता सांगितलं होतं तेच इथं त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी ब्रिटिशांचं राज्य असताना आपल्या भारतावरती होतं त्यावेळेला इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये जे शिक्षण घेऊन तयार झालेले आपले जे इतिहासकार होते त्यांनी आपल्या ह्या भारतीयांच्यासाठी जो इतिहास लिहिला त्यांनी इंडियन लोकांसाठी इंडियन रीडरसाठी त्यांनी हा इतिहास लिहिला असं म्हटलं आहे. देअर रायटिंग आर नोन ॲज अ नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफी. त्यांच्या ह्या लेखनाला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे नॅशनलिस्ट हिस्टोग्राफी असं आपण म्हणतो. Nationalistic writing in Maharashtra were inspired by विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि या अशा पद्धतीच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे महाराष्ट्रातील इतिहासकार विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मात्र काय मिळाले ते इन्स्पायर झाले त्या लेखनामुळे. आणि मग त्यांनी काय केलं, ही क्रिटिसाइज द prejudiced history of ancient India written by British officer. The nationalistic historian tried to see the golden era of Indian history. They are at times blamed for ignoring the critical analysis of the historical truth. Mahadev Govind Ranade, Ram Krishna Gopal Bhandarkar, Vinayak Damodar Savarkar, Rajendra Lal Mishra, Ramesh Chandra Muzumdar, काशी प्रसाद जायसवाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवान लाल इंद्राजी, वासुदेव विष्णु मिराशी and Ananta Sadashiv Altekar are the names of some renowned scholars among the nationalist historians. आणि अशा पद्धतीने जे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे काही प्राचीन भारताचे पूर्वग्रही दूषित जे आपल्या इतिहासाला पूर्वग्रही दूषित जे म्हणजे रिडिक्युलस वर्ड जे काढले होते त्या इतिहासाला त्यांनी काय केला, विरोध केला. कोणी? विष्णू शास्त्री चिपळूणकर जे महाराष्ट्रातले इतिहासकार होते ते. आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताचा जो इतिहास आहे त्याच्यासाठी सुवर्ण काळ शोधण्याचा त्यांनी काय केला, प्रयत्न केला. आणि असे करत असताना ऐतिहासिक आपल्या वास्तव्याची भारताची चिकित्सापूर्वक छाननी करून करण्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी त्या लेखनावरती देखील आक्षेप घेतला. आणि यामध्ये कोण कोण होते तर महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेश चंद्र मुजुमदार, काशी प्रसाद जयस्वाल. ओके, काशी प्रसाद जयस्वाल. त्याच्यानंतर कोण होते अजून तर राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी असे कितीतरी आपल्याला हे इतिहासकार इथं उदाहरणादाखल देता येतील. हे फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला डायग्राम मध्ये जर विचारलं तर ही नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. असो राजवाडे is well known for his writing in Marathi on varied subject like history. Okay. त्याच्यानंतर काय सांगितलं की इतिहास लेखन, भाषाशास्त्र आणि व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे काय आहेत आपल्याला परिचयाचे आहेत. त्यांनी लिंग्विस्टिक्स, इन्फॉर्मॉलॉजी, ग्रामर एक्सेट्रा यावरती पण देखील इतिहास केला, लेखन केलं. ही वॉज ऑफ द फर्म ओपिनियन दॅट वी शुड राईट आवर ओन हिस्ट्री. He compiled and edited 22 volumes of मराठ्यांची इतिहासाची साधने. मराठ्यांची इतिहासाची साधने. He wrote very scholarly preface to each of the 22 volumes. He stated history is the all-inclusive image of the past societies. It does not include only the stories of the political images, conspiracies and wars for seizing power. He instead that history should be written only using the authentic documentary source. The nationalistic historiography helped in the triggering of the independence movement of the Indian people against the British. In this aspect, the book The Indian War of the Independence 1957 written by Vinayak Damodar Savarkar is of great importance. Okay, अशा पद्धतीने जे आपले राजवाडे होते त्यांनी
मराठ्याच्या इतिहासाची साधने असं जे शीर्षक होतं त्याचं एक पुस्तक लिहिलं. असे त्याचे 22 खंड त्यांनी संपादित केले, प्रक्षेपित केले. त्यामध्ये त्यांचा जो अभ्यास होता ते असं म्हणतात की इतिहास म्हणजे नुसतं भूतकाळामध्ये समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन नव्हे, तर केवळ राजकीय घडामोडी पण नाही, तर सत्तांतरासाठी केलेले कटकारस्थाने युद्ध यांच्याच हकीकती नाही असं त्यांचं मत होतं. आणि अस्सल कागदपत्रांच्या आधारे काय झालं, त्यांनी भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी काय झालं की इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून ह्या हिस्टोग्राफीजने, आपल्या इंडियन हिस्टोग्राफीने ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळावी, इन्स्पायर व्हावे, म्हणून त्या इतिहास लेखनाचा, ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा फार मोठा उपयोग झाला. आता यामध्ये जे आपले सावरकर होते त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा 1857 हा जो एक हे जे पुस्तक लिहिलं त्याला देखील विशेष महत्व त्यावेळेला प्राप्त झालं होतं. द नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफी provided a momentum to the writing of the regional histories too. As a result, the attention of historians was drawn to the geographic condition and history of South Indian region. Okay, आणि म्हणूनच या इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे इतर प्रादेशिक प्रांतातले म्हणजे प्रादेशिक भाषेतले देखील इतिहासकार इतिहास लिहिण्यासाठी त्यांना देखील चालना मिळाली. आणि म्हणून दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. सो दिस इज अबाउट द nationalities हिस्टोग्राफी. Now हिस्टोग्राफी इन द पोस्ट इंडिपेंडन्स एरा. ओके, मग आता स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन कसं होतं याचा आपण आता विचार करूया. सो नाउ along with the writing and the dynastics histories, the cultural, social, economics histories were also being written. Scholars of the post-independence era began to feel the need of writing histories of various communities, sciences, economic systems, okay, political ideologies, cultural aspects, etc. The historiography of this era has been influenced mainly by three ideological schools, that is a matristics history, subaltern history and feminist history. मग आता आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठले कुठले इतिहास महत्त्वाचे होते तर ते आता आपण इथे पाहूया. आता इथून मागे राजघराण्यांच्या इतिहासावरती इतिहास लेखन केलं जात होतं. त्याचबरोबर मग हळूहळू सांस्कृतिक विषयांवरती हात घातला गेला, सामाजिक विषयात हात घातला गेला, मग आर्थिक विषयात हात घातला. मग अशा सगळ्या बाबतीमध्ये इतिहास लिहून झाल्याच्या नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधीचा काळ, त्याच्या विषयीचा त्यामध्ये असलेला समाज, त्यांचं विज्ञान, या सगळ्या गोष्टींचा इतिहास जाणण्याची, अभ्यासण्याची आवश्यकता त्या इतिहासकारांना वाटू लागली. आणि म्हणून त्या काळातील एक 3 नवे वैचारिक प्रवाह उदयाला आले. आणि ते म्हणजे कोणते तर मार्क्सिस्ट, ओके, म्हणजे त्याला आपण मार्क्सवादी असं म्हणू शकतो, मार्क्सिस्ट हिस्ट्री, सबाल्टर्न हिस्ट्री, ओके, आणि त्याच्यानंतर फेमिनिस्ट हिस्ट्री. सो मार्क्सिस्ट हिस्ट्री काय त्यात आपण पाहूया. मार्क्सिस्ट हिस्ट्री म्हटल्यावरती काय तर लेट्स सी व्हॉट इज दॅट. द कन्सर्न फॉर दिस मीन्स ऑफ प्रोडक्शन, म्हणजे हे म्हणजे काय तर आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. Modes of production and the industrial relations were the center in the writing of Marxist historian. म्हणजे उत्पादनाची साधने, पद्धती आणि त्यांची प्रक्रिया आणि त्यांचा मानवाशी असलेला संबंध याचा विचार काय होता, मिडललेस्ट होता. आणि म्हणून ह्या प्रकारची हिस्ट्री उदयाला आली. According to the analysis, the impact of every social event of significance has remained the basic theme of Marxist historiography. आणि ह्या सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवरती, आता जे श्रीमंत आहेत त्यांना कदा काय प्रॉब्लेम नव्हता, पण सर्वसामान्य लोकांवरती त्याचा काय परिणाम होतो याचा विचार त्या इतिहासात मांडण्यात आला होता. मार्क्सिस्ट हिस्टोरियन इन इंडिया स्टडीड द ट्रान्झिशन्स within the caste system. Among the historians who adopted Marxist ideological framework, scholars like Damodar Dharmananda Kosambi, Comrade Sripad Amrut Dange, Ram Sharan Sharma, Comrade Sharad Patil have contributed notably. Comrade Dange was
one of the founder member of the Indian Communist Party, Primitive Communions of Slavery, the book written by him represented Marxist historiography. ओके, आणि अशा पद्धतीने काय झालं की त्या इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत बदल कसा होत गेला याचा अभ्यास केला. भारतामध्ये अशा पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करण्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि डांगे हे जे होते हे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांच्या सदस्यांपैकी एक होते आणि त्यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक काय आहे उदाहरण आहे. नाव आता सबल्टन हिस्ट्री. आता ह्यासाठी खूप मोठा इतिहास लिहिण्याचं काम बऱ्याच आपल्या हिस्टोग्राफींनी केलेलं आहे. तर सबल्टन हिस्ट्रीवरती बरीच चर्चा झाली. सबल्टन म्हटल्यावरती लेट्स सी व्हॉट इज दॅट. द सीड ऑफ द सबल्टन हिस्ट्री आर फाउंडेड इन द मार्क्सिस्ट हिस्टोग्राफी. आणि या मार्क्सिस्ट हिस्टोग्राफीमुळेच काय झालं तर सबल्टन हिस्ट्रीचा उदय झाला. ओके, अँटोनियो ग्रॅम्सी. ओके, अँटोनियो ग्रॅम्सी हे जे होते हा जो एक इटालियन हिस्टोरियन होता. त्याने काय केलं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द रोल ऑफ इंडियन हिस्टोरियन अँटोनियो ग्रॅम्सी. ही इटालियन, नॉट इंडियन, इट्स इटालियन हिस्टोरियन. अँटोनियो ग्रॅम्सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट in developing the idea that history should be written starting from the bottommost ranks of people in the society. In fact, subaltern means of the bottommost ranks. म्हणजे काय झालं की जो अँटोनियो ग्रामाची होता तो इटालियन विचारवंत होता. त्याने ही कल्पना मांडण्याच्या मध्ये त्याचं मोठं योगदान आहे. तो असं म्हणतो की हा जो इतिहास आहे की बॉटम लेवलला जे लोक आहेत, बॉटम मोस्ट रँकवरती जे लोक आहेत त्यांच्यापासून या इतिहासाला सुरुवात केली जाते असं त्याचं म्हणणं आहे. कारण वरची जी श्रेणीतील उच्च लोक असतात त्यांना काही ह्या गोष्टींची जाणीव होत नाही, पण खालच्या लोकांना मात्र त्याची फार झळ पोचते. म्हणून तो म्हणतो की ती महत्वाची साधन त्याने त्याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे. सो फॉल्कोन हॅज बीन कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग सबल्टन हिस्ट्री. आणि म्हणून याला एक चांगल्या पद्धतीने स्थान मिळवून देण्यात याचा मोठा खालीचा वाटा आहे. रणजित बुवा, an Indian historian, played a major role in establishing a subaltern history as an important academic school of historiography. आणि अशा पद्धतीने रणजित बुवा हे भारतीय इतिहासकार जे आहेत की त्यांनी एक अशी चांगल्या पद्धतीची इतिहास म्हणजे वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं त्यांनी काय केले ते काम केलेलं आहे. However, we may point out that much before the onset of the subaltern ideology, similar thought were expressed by Mahatma Jyotirao Phule and Dr. बाबासाहेब आंबेडकर. परंतु याच्या पूर्वी भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार हा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. कोणाच्या आधी? रणजित बुवांच्याच आधी. सो महात्मा फुले unfolded the history of the महात्मा फुलेंनी काय केले की ही जी हिस्ट्री आहे म्हणून त्यांनी काय केले हिस्ट्री ऑफ द व्हॉट शूद्राती शूद्रांचा इतिहास, शूद्राती शूद्रा communities in his book Gulamgiri. He drew attention to the exploitations of the women, Shudras and Atishudras. Okay, I adopt the name of the region. The term Shudra and Atishudra indicates the bottommost rank in the caste system. आता महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रातिशूद्रांचा इतिहास त्यांनी उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, ओके, हे जे काही आहे हे यांच्याकडे अति प्रमाणामध्ये शोषण केलं जातं असं त्यासाठी त्यांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. The role of the people belonging to the Dalit caste is very significant in the shaping of various cultural and political aspects of India. However, their role was not duly acknowledged in the colonial and nationalistic historiography. Dr. Babasaheb Ambedkar, focusing on the fact, consistently wrote about it, and two of his books, who were the Shudras and the Untouchables, may be cited as example of history of subaltern life. आणि भारताच्या सांस्कृतिक तसेच राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे.
भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. ओके, सो आता नेक्स्ट दॅट इज हिस्ट्री, दॅट इज अ फेमिनिस्ट हिस्ट्री, दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिस्ट्री. ओके, फेमिनिस्ट हिस्ट्री म्हणजे स्त्रीवादी इतिहास. आपल्या भारतामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं, त्याच्यामुळे ही हिस्ट्री उदयाला आली. ओव्हर अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ अ टाइम मेनली मेल स्कॉलर्स वेर इन्व्हॉल्व्ड इन द रायटिंग ऑफ इंडियन हिस्ट्री. आता आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला भारतीय इतिहास लेखन प्रामुख्याने फक्त पुरुष अभ्यासकच करत होते. त्याच्यामुळे काय झालं, ॲज अ रिझल्ट द रोल ऑफ अचिव्हमेंट ऑफ वुमेन इन हिस्ट्री रिमेन निग्लेक्टेड. आणि म्हणून स्त्रियांना जे मिळणारं स्थान होतं किंवा त्यांची कामगिरी हा एक दुर्लक्षित विषय राहू लागला. सो टू हायलाइट दिस फॅक्ट वॉज मेजर टास्क फेस्ड बाय द फेमिनिस्ट हिस्टोरियन. आणि मग त्यावरती अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिला आव्हान होतं. ओके, सो ऑल्सो इट वॉज इम्पॉर्टंट टू स्टडी अँड कंपाइल द हिस्टॉरिकल रायटिंग्स ऑफ वुमेन. इट वॉज ऑल्सो नेसेसरी टू रिथिंक ऑफ वुमेन पोझिशन इन हिस्ट्री. आणि अशा पद्धतीने स्त्रियांनी जे काही साहित्य लिहिलंय किंवा ज्या साहित्याचं संशोधन केलंय, संकलन करणे हे देखील तितकंच महत्वाचं होतं. आणि म्हणून या इतिहासामध्ये स्त्रियांना च्या स्थानाचा विचार नव्याने होणे काय होतं, आवश्यक होतं. Among a women author writing about the women in the 19th century CE, Tarabai Shinde was the foremost one. She wrote attacking the male-dominated social system and the caste system. Her book Stree-Purush Tulna, published in 1882, is acknowledged as the first feminist book in India. Okay, आणि अशा पद्धतीने काय झालं की 19व्या शतकात स्त्रियांविषयीचे लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जात होतं. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन त्याच्यामध्ये केलं आणि त्यांचं 1882 मध्ये प्रसिद्ध झालेलं स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून समजले जाते. So in 1888, the book written by Pandita Ramabai was published entitled The High Caste Hindu Women. आणि त्याच सुमारास पंडिता रमाबाई यांचं The High Caste Hindu Women हे देखील पुस्तक प्रसिद्ध झालं. The feminist literature of the post-independence era concentrated on the issue like employment of women, treatment meted out to them and their workplace, their right to political equality, etc. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हे लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. ओके, नाउ among the recently published feminist literature, Meera Kosambi's book Crossing Threshold, Feminist Essay in Social History is of importance. आणि त्याच वेळेला स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसंबी यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला इथे प्रामुख्याने करता येईल. ओके, सो it consists essay on the life of stories of women like Pandita Ramabai and Dr. Rukmabai, the first participating lady doctor of India. A lot of literature is available unfolding the viewpoint of Dalit women in Maharashtra. आणि अशा पद्धतीने काय झालं की महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आणि भारतातील पहिल्या डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध इथे लिहिण्यात आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग आणि जात इत्यादी बाबतीचे लेखन देखील केले गेले. मग डॉक्टर शर्मिला रेगे वर्क नॉर्थवर्थी इन द कंटेक्स्ट. हर बुक रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज included her essays on a biography of Dalit women. आणि मग त्याच्यामध्ये जे शर्मिला रेगे यांचं लेखन देखील महत्त्वाचं आहे. त्यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी बऱ्याच
न देता हे अशा पद्धतीचे इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये कोण कोण होते तर अमंग द हिस्टोरियन लाईक सर यदुनाथ सरकार, ओके, यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रिया सत्कार, जी.एस. सरदेसाई and त्र्यंबक शंकर, शेजावलकर and नॉर्थवर्ती हे यांच्या नावाचा उल्लेख करणं अतिशयोक्ती ठरणार नाही. इन द रिसेंट टाइम्स हिस्टोरियन लाइक यशवंत दिनकर फडके, रामचंद्र गुहा etc. have contributed extensively to the historiography of modern India. आणि आताच्या काळामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा हे जे आधुनिक इतिहास लेखनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. Thus, it is evident that the Indian historiography has been influenced greatly by social and political movements. आणि अशा पद्धतीने भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा देखील प्रभाव आपल्याला इथे जाणवतो. आणि so it seems that some part of the Indian historiography was also developed outside the influence of this movement. आणि अशा पद्धतीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. आणि अशा पद्धतीने आपण काय केलेला आहे, आजचा धडा चांगल्या रीतीने समजावून घेऊन तुम्हाला मी सांगितलंय. आय होप सो की तुम्हाला हा धडा चांगल्या रीतीने किंवा याच्यातले जे काही कन्सेप्ट आहेत चांगल्या रीतीने समजले असावेत. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या हिस्ट्री मधला हा सेकंड चॅप्टर देखील चांगल्या रीतीने कंप्लीट केला. आय होप सो की तुम्हाला हे आज जे काही मी कन्सेप्ट क्लिअर केले हे चांगले समजले असावे. आणि अशा पद्धतीने आपण इतिहासातला हिस्ट्रीतला सेकंड चॅप्टर इथे आज आपण कंप्लीट करतोय. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू वन्स अगेन.